आसिफ उस्मान गनी आरटीआई कार्यकर्ता ने सरकार और नागरिकों को धोखा देने वाले मेडलिक्स अस्पताल के डॉक्टर स्वागत ससाने के खिलाफ अहमदनगर जिला कार्यालय में शिकायत दर्ज कराई। महाराष्ट्र से अफसर शेख अहमदनगर पाथर्डी नगर परिषद के 7 नंबर 17/3 प्लॉट नंबर 23 में अवैध रूप से निर्मित भवन को मेडलिक्स अस्पताल द्वारा बॉम्बे नर्सिंग 1949 के तहत दी गई अनुमति के नवीकरण प्रमाण पत्र और अनुमति प्राप्त किए बिना चलाया जा रहा है और इसमें लोगों की मृत्यु के भ्रष्टाचार के मामले सामने आए हैं। शिकायत है कि संबंधित लोगों के खिलाफ कानूनी कार्यवाही की जानी चाहिए। अगर शिकायत पर कोई कार्यवाही नहीं हुई तो दिनांक 8/10/2024 शिकायत में उल्लेख किया गया है कि वह कलेक्टर के सामने विरोध प्रदर्शन करेंगे। अहमदनगर जिले कार्यालय अहमदनगर सुबह 11 बजे पत्रकार परिषद में कहा। मी शेख आसिफ उस्मान गनी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे पाथर्डीहून आणि पाथर्डी शहरामध्ये मेडलिक्स नावाचं एक हॉस्पिटल आहे जे शेवगाव रोडला मुंडे जॉगिंग समोर आहे आणि त्या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे इमारतीचं बांधकाम केल्यामुळे मी 2020 पासून तर 2024पर्यंत म्हणजे आज रोजीपर्यंत त्याचा पाठपुरावा केलेला आहे। सर्व म्हणजे माहिती अधिकार थ्रू म्हणजे तक्रारी पत्र वगैरे सही केले, जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तक्रारपत्र केले, परंतु ह्याचा कोणताही म्हणजे निर्णय होत नाही। मग मला फक्त डावळाडवळीचे उत्तर भेटून राहिले। नगर परिषद पातळीने त्या इमारतीला बेकायदेशीरपणे घोषित करण्यात आलेले आहे। घोषित केल्यानंतर त्याला पाडण्याचे आदेश दिलेले, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। दुसरी गोष्ट, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी बोगस प्रमाणपत्र देण्यात आलेलं बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत, कारण की त्या इमारतीला 2 महिन्याआधीच पाडण्याचा आदेश देण्यात आला होता, परंतु त्याच्या आधी ह्यांनी ते बोगस प्रमाणपत्र घेण्यात आले। त्याच्यानंतर मग काही कालानंतर मी माहिती अधिकार अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकाला विचारणा केली असता त्यांनी हे प्रकरणाचं खुलासा देण्यात आला की बाबा हे न्यायालय प्रकरण असल्यामुळं ह्याच्यावर कोणती पुढे कारवाई करण्यात येत नाही। मग तुम्ही ह्याच्या आधी ह्या प्रकरणामध्ये कोणा तक्रारी केलेल्या आहेत का? ह्याच्या आधी खूप जण तक्रार केली। तिथं आहे ना आजच्या स्थितीला त्याला परवाना नसल्यामुळे तो हॉस्पिटल बिना परवाना चालू आहे आणि तिथं रोज मृत्यू होते लोकांची। आणि त्याच्यावर मी ज्यावेळेस वैद्यकीय अधीक्षक पाथर्डी जे उपजिल्हा रुग्णालय त्यांना फोन करून सांगितलं, समक्ष पत्र दिले, उपोषणाचे पत्र दिले, परंतु कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। सातत्याने हेच चालू आहे 3-4 वर्षापासून। तर आता नाईलाजाने मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे। जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही व तिथं म्हणजे आमरण उपोषण करणार आहे, जोवर मी उपोषण करणार आहे।